यांत्रिक मच्छीमारी आणि बदलत्या सागरी परिस्थितीमुळे पारंपरिक मच्छीमार अडचणीत आले। पण या संकटातही संधी शोधत सिंधुदुर्गातल्या गावच्या तरुणांनी पर्यटन व्यवसायाचा पर्याय स्वीकारला। जिल्ह्यातला पहिला कायाकिंगचा व्यवसाय त्यांनी यशस्वीपणे सुरू केला आहे। पारंपरिक आणि मच्छीमारी करायची, कारण आता काय म्हणजे आता आम्हाला मासे भेटतच नाही समुद्रात जातो, त्यामुळे आता पहिले सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यवसाय झाला आहे। त्यामुळे आता आम्ही म्हणजे डोक्यात आयडिया आली की आता काहीतरी करायचं तर नेमकं काय करायचं, त्यासाठी आम्ही